नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या कॉमर्स चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कॉमर्स लेसन्स. कॉमर्स लेसन या चॅनलमध्ये तुम्हाला खूप साऱ्या नवीन व्हिडिओज भेटतात कॉमर्स रिलेटेड. जर का तुम्ही महाराष्ट्र बोर्डचे विद्यार्थी आहात तर हे व्हिडिओज तुमच्यासाठी नक्कीच फायदेमंद ठरणार आहेत. तर चला आपण शिकूया कॉमर्स लेसन्स. आपण बघूया की कोणकोणते सब्जेक्ट असतात आणि कसे असतात. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये आपल्याकडे 4 सब्जेक्ट असतात. कोणकोणते? तर अकाउंट, SP, OCM आणि इकॉनॉमिक्स. मित्रांनो, जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक सब्जेक्ट हा तुमचा 100 मार्क्सचा असतो. ज्या 100 मार्काची फोड जर तुम्ही बघितली तर तुम्हा सर्वांना माहिती आहे हे 20 मार्क्स ओरलचे असतात, जो तुम्हाला कॉलेज प्रोव्हाइड करतो, आणि 80 मार्क्स हे तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं असतं. म्हणजेच तुमची रिटन एक्झाम असते ती म्हणजे 80 मार्क्सची. तर मित्रांनो, जर सोपा उपाय केला, अकाउंट्स हा तुमचा 80 मार्क्सचा पेपर येतो. अकाउंटचा पेपर हा तुमचा 80 मार्काचा असतो आणि 80 मार्कामध्ये तुम्ही जर बघितलात क्वेश्चन पेपर पॅटर्न, तर पेपर पॅटर्न एकदम इझी असतो. इझी मीन्स जर तुम्ही नीट अभ्यास केलात किंवा नीट जर तुम्ही क्वेश्चन पेपर जर मागच्या इयर्सचा बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की 12 मार्क्स हा तुमचा फायनल अकाउंटचा असतो. आणि तुम्हाला यावर्षी फक्त फायनल अकाउंट नाही तर तुम्हाला यावर्षी पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे. नेक्स्ट, जर तुम्ही नीट पाहिला तर 12 मार्क्सचा तुम्हाला NPO वरती सम येतो. त्याचप्रमाणे हे तुमचे फिक्स सम असतात मित्रांनो, आणि त्याच्यानंतर तुम्हाला 8 मार्क्सचे आणि 10 मार्क्सचे सम येतात, जो की तुमचा डेथ ऑफ पार्टनर असतो, इश्यू ऑफ शेअर्स असतात, आणि एक तुमची थेअरीचा क्वेश्चन येतो. त्याचप्रमाणे 10 मार्क्ससाठी जर तुम्ही बघितलात तर तुमचा बिल ऑफ एक्सचेंज असतो, त्यानंतर ॲडमिशन असतो, रिटायरमेंट असतो, डिझोल्युशन असतो. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला 8-8 मार्क्सचे 2 सम येतात आणि 10-10 मार्क्सचे सुद्धा 2 सम येतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बघितला तर तुम्हाला 20 मार्क्सचे MCQ येतात. तर मित्रांनो, जर तुम्ही नीट इथे पाहिलं असेल तर तुम्हाला कुठेतरी जाणवेल की क्वेश्चन पेपर पॅटर्न जर तुम्ही एकदा समजला तर तुम्हाला क्वेश्चन कसा अटेम्प्ट करायचा, पेपर कसा लिहायचा हा तुम्हाला इझी पद्धतीने माहिती होत असतो. म्हणून फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा पण आपण युद्धामध्ये जात असतो तेव्हा आपण पहिल्यांदा डायरेक्टली युद्धामध्ये उतरत नाही. आपण त्याच्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी म्हटलं तरी चालेल, आपण त्याची तयारी करतो, आपण त्याचा नॉलेज घेतो की समोरचा व्यक्ती आहे तो आपल्याला सोबत लढायला येणार आहे. आणि जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्यासोबत लढायला येणार आहे तेव्हा किती प्रकारचे तोफ गोले असणार आहेत, किती प्रकारच्या बंदुकी असणार आहेत, आणि मग आपण त्या हिशोबाने तयारी करतो की आपण आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टी आहेत. म्हणजे मित्रांनो, आपल्याकडे जे गन्स आहेत ते ॲडव्हान्स लेवलचे आहेत की नाही, जो समोरचा व्यक्ती घेऊन येणार आहे त्याचे किती ॲडव्हान्स लेवलचे आहेत. तर जेव्हा आपण युद्धामध्ये जातो किंवा तुम्हाला जर कुठली लढाई लढायची असेल तुम्ही त्याची तयारी करता. त्याचप्रमाणे कोणताही पेपर जर तुम्हाला अटेम्प्ट करायचा असेल ना तर त्याच्यापूर्वी तुम्हाला क्वेश्चन पेपर पॅटर्न समजणं गरजेचं आहे. एकदा जर का तुम्हाला पेपरचा पॅटर्न समजला, कोणत्या प्रकारे क्वेश्चन्स बनतात, कोणत्या प्रकारे क्वेश्चन्स येतात, क्वेश्चनचा लेवल काय असतो, डिफिकल्टी लेवल काय असतो, तर तुम्ही इझिली हा क्वेश्चन पेपर क्रॅक करू शकता. मित्रांनो, त्याचप्रमाणे जर तुम्हाला म्हणायला गेलं की बोर्डाचे जे पेपर असतात ते कोणत्या रेशिओमध्ये असतात, तर बोर्डाचा कोणताही पेपर हा मोस्ट ऑफ द केसेस 60-20 आणि 20 मध्ये असतो. 60 मीन्स ॲव्हरेज स्टुडंटसाठी एकदम असतो, हा मिडल लेवल असतो, आणि हा थोडासा ब्रिलियंट लेवल म्हटलं तरी चालेल की त्या स्टुडंटसाठी ज्यांना खूप स्कोर करायचा असतो, 100 आउट ऑफ 100 म्हणा,
80 आउट ऑफ 80 म्हणा, 80 आउट ऑफ 75 म्हणा, त्यांच्यासाठी हा असतो की क्वेश्चन पेपरचा लेवल कुठेतरी थोडासा बनवला जातो. हा 20 मार्क्सचा असतो तो मॉडरेट असतो, जो थोडासा अजून अभ्यास केला तर लगेच कळेल. आणि जो 60 मार्क्स 60% जो असतो तो ॲव्हरेज लेवल असतो की जर तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही इझिली तो अटेम्प्ट करू शकताय. तर या मित्रांनो आपण सुद्धा तोच करूया की कुठेतरी क्वेश्चन पेपर पॅटर्न समजून घेतलेला आहे. आता क्वेश्चन पेपर पॅटर्न जेव्हा तुम्ही समजला तेव्हा गरज असते की त्या विषयाची डेप्थ नॉलेज घेण्याची. तर आपण तेच करूया. आपण या विषयाची डेप्थ नॉलेज घेऊया. मित्रांनो आपण सुरू करूया लेक्चर नंबर 1. लेक्चर नंबर 1 मध्ये आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 1. पार्टनरशिप फायनल अकाउंट. तर मित्रांनो आपण आता इथे चॅप्टर नंबर सुरू करतोय. चॅप्टर नंबर 1 पार्टनरशिप फायनल अकाउंट. माझं तुम्हाला एकच सजेशन असेल कि जेव्हा पण तुम्ही अभ्यासाला बसता, जब भी आप पढ़ाई के लिए बैठते हो तो आप कहीं ना कहीं कॉपी किताब लेकर बैठो, क्योंकि आप सिर्फ वीडियो देखकर आपका काम नहीं चलने वाला. फक्त व्हिडिओ बघून जर का तुम्ही विचार करत असाल की मी 100 पैकी 100 स्कोर करेन, तर ते कदापि होणार नाही. तुम्हाला स्वतःहून प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करता, जेव्हा सम सोडवला जातो, जेव्हा क्लासमध्ये सम सोडवला जातो आणि तुम्ही स्वतःहून जेव्हा प्रॅक्टिस करता, तेव्हा खऱ्या अर्थानं माहिती होतं की तुम्हाला तुमची अंडरस्टँडिंग किती आहे, तुम्हाला ती गोष्ट किती समजलेली आहे. आणि जर तुम्हाला ती गोष्ट समजले आणि म्हणजे त्याचा अर्थ की तुम्हाला ते सोडवता येते. बट मी इथे कितीही चांगला बोललो किंवा कोणताही टीचर तुम्हाला कितीही चांगला बोलला की कोणताही मस्त तुम्हाला लेक्चर दिला, तुम्हाला वाटला की नाही अरे जाम भारी सरांनी शिकवला, कोणताही टीचर असू द्या, तुम्हाला वाटत असेल की अरे सरांनी खूप भारी शिकवला, खूप मजा आली, मला सगळं समजलं. पण एंड ऑफ द एंड जेव्हा तुम्ही सोडवायला घेता आणि जर तुम्हाला समजला की नाही मला बेसिक्सच माहिती नाही आहेत, आपल्याला नॉमिनल अकाउंट म्हणजे काय, पर्सनलचे रूल्स काय आहेत, रिअलचे रूल्स काय आहेत, जर तेच आपल्याला माहिती नसतील किंवा आपल्याला आठवत नसतील, तर खऱ्या अर्थाने कोणताही टीचर जर तुम्हाला शिकवायला लागला तर ते तुम्हाला एंड ऑफ द एंड कळणार नाही. मग त्यासाठी गरज असते फक्त एक की तुम्ही काय करा, जेव्हा पण शिकवला जाईल ना तेव्हा तुम्ही काही गोष्टी हायलाइट करून ठेवा. नंबर 1, तुम्ही सोबतच नोट्स बनवा. जेव्हा पण शिकवलं असेल तेव्हा सोबत नोट्स बनवा. त्यानंतर जेव्हा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल तेव्हा त्याच्या सोबत पॅरलली तुम्ही पण सॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही पण सॉल्व्ह करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तो क्वेश्चन समजेल आणि तुमची अंडरस्टँडिंग बेटर बनेल. तर ठीक आहे मित्रांनो, आपण स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा आपण चॅप्टर नंबर 1 चालू करतोय तेव्हा आपण पहिल्यांदा बघणार आहोत बेसिक्स ऑफ अकाउंट्स. तर मित्रांनो बेसिक ऑफ अकाउंट म्हणजे काय? बेसिक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे काय? तर आपल्याला माहिती असेल की अकाउंटचे टाईप किती. जर तुम्हाला आठवत असेल 11th स्टँडर्डला तुम्हाला होता अकाउंटचे टाइप्स किती आहेत आपल्याकडे? 3 टाइप्स आहेत. कोणकोणते टाइप्स आहेत? पर्सनल, रियल अँड नॉमिनल अकाउंट. आठवतंय थोडंसं? व्हेरी गुड. जर आठवत असेल तर चांगली गोष्ट आहे. बिकॉज मित्रांनो ना आपण ना ह्या 3 गोष्टी किंवा हे गोल्डन रूल्स सोडून आपण 12वीचा सिलेबस कव्हर करू शकणार नाही. म्हणून जेव्हा आपण 12वीचा स्टार्ट करतो
तेव्हा आपण ह्या गोष्टींचा एकदा का होईना थोडासा 15 मिनिटं देऊन हे रिवाइज करतो आणि त्याच्यानंतर आपण आपल्या मेन टॉपिक्सकडे येणार आहोत. तर मित्रांनो एकदा फटाफट यांचे रूल्स सांगा. पर्सनल, रिअल आणि नॉमिनलचे. पटकन आठवायचं आहे. मला वाटतं तुम्हाला आठवलं असेल आणि तुम्ही वहीमध्ये लिहिला सुद्धा असेल. तर तुमच्यासाठी एकदा लिहितो मी. पर्सनल अकाउंटचा रूल काय मित्रांनो? पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. बरोबर. त्याचप्रमाणे रिअल अकाउंटचा रूल काय मित्रांनो? व्हेरी गुड. डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला थोडंसं तरी येत आहे, चांगली गोष्ट आहे. आता आपण बघूया नॉमिनल अकाउंटचा रूल. नॉमिनलचा रूल पण तुम्हाला आय थिंक माहिती आहे. डेबिट ऑल expenses and losses, credit all income and gains. बरोबर मित्रांनो, मला वाटतं हेच रूल्स आहेत जे तुम्हाला पण माहिती आहेत. की पर्सनल अकाउंटचा रूल काय मित्रांनो? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे जे आलं ते डेबिटला, जे गेलं ते क्रेडिटला. नॉमिनल अकाउंटचा रूल ह्याला तुम्ही IMP मार्क करून ठेवला तरी चालेल. याला तुम्ही IMP मार्क करून ठेवायचा मित्रांनो, कारण की जो हा रूल आहे तोच रूल आपल्याला पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये लागू पडणार आहे. तर मित्रांनो हाच जो नॉमिनलचा रूल आहे की जे पण एक्सपेन्सेस आणि लॉसेस आहेत तुमचे ते डेबिटला जातात आणि क्रेडिटला जे पण तुमचे इन्कम अँड गेन्स आहेत म्हणजे जे पैसे येतील ते सगळे तुमचे क्रेडिटला आपण रेकॉर्ड करणार आहोत. आता मित्रांनो आपण बेसिक्स बघितलेला आहे, एवढा बेसिक्स आहेत. आता आपण बघूया तुमचा 12th स्टँडर्डचा स्ट्रक्चर कसा आहे. 12th स्टँडर्ड अकाउंटचा स्ट्रक्चर कसा आहे मित्रांनो? आय थिंक तुम्हाला माहिती असेल की अकाउंटचा स्ट्रक्चर असतो, माहिती आहे? व्हेरी गुड. अकाउंटचा स्ट्रक्चर काय असतो मित्रांनो? कोणी सांगेल मला? अकाउंटचा स्ट्रक्चर असतो, फर्स्ट ऑफ ऑल काय होतं? इव्हेंट. गुड. फर्स्ट ऑफ ऑल होतो तुमचा इव्हेंट. इव्हेंट मधून निघतो तुमचा ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन झाला की तुमचं काय निघतात? तिथून निघतात अकाउंट्स. आणि अकाउंट्स झाले की अकाउंट्स मधून आपण काय शिकतो त्याच्यावरून? टाइप्स. बरोबर. टाइप्स कोणते तुमचे? पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. अकाउंट निघले की आपण त्याच्यावरून काय करतो? त्याशी मारतो जर्नल एंट्री. व्हेरी गुड. आय थिंक येते तुम्हाला रे थोडस, तुम्ही एवढे पण वेडे नाही आहेत.
जर्नल, त्याच्यावरून आपण काय करतो, आपण नेहमी जर्नलवरून पोस्ट करतो लेजर्स, लेजरवरून प्रिपेअर केला जातो ट्रायल बॅलन्स, ट्रायल बॅलन्स नंतर आपण बनवतो फायनल अकाउंट, आणि फायनल अकाउंट इथपर्यंत तुमचा ना मित्रांनो 11th स्टँडर्ड संपलेला असतं. तुम्हाला आठवतंय तुमचा शेवटचा धडा होता फायनल अकाउंट ऑफ सोल ट्रेडिंग कन्सर्न. तर तुमचा ना इथे जर नीट बघितला मित्रांनो, तर इव्हेंट होतो पहिला, इव्हेंटमधून निघतं ट्रान्झॅक्शन. त्या इव्हेंटला जेव्हा आपण प्रश्न विचारतो की त्याच्यामध्ये पैसे इन्व्हॉल्व आहेत का, बरोबर, रुपीज इन्व्हॉल्व आहेत का, तेव्हा जेव्हा आपल्याला माहिती होतं की त्याच्यामध्ये पैसे इन्व्हॉल्व आहेत, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने करतो ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्झॅक्शन निघतात अकाउंट्स, अकाउंट्स कोणकोणते इन्व्हॉल्व आहेत, पर्सनल, रिअल, नॉमिनल. त्याच्यावरून मारतो आपण जर्नल एंट्रीज, जर्नलवरून मारतो आपण लेजर पोस्ट करतो, लेजर पोस्ट केल्यानंतर आपण बनवतो त्याच्यावरून ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स झाला की तुमचा निघतो फायनल अकाउंट. जर तुम्हाला माहिती असेल तर जो सिंगल एंट्री सिस्टम आहे, बरोबर, तो तुमचा फायनल अकाउंटच आहे सोल ट्रेडिंग. एखादा जर विचार करा ना, तुम्ही मार्केटमध्ये गेला असेल आय थिंक, आणि मार्केटमध्ये ना तुम्हाला खूप सारे जण हातगाडी वगैरे वाले दिसतील. तर विचार करा, तुम्ही जेव्हा मित्रांनो हातगाडीवरती जाता, सपोज आपल्याकडे ना, आपल्याकडे विचार करा मित्रांनो, एक मुलगा आहे राम नावाचा. आता राम नावाचा मुलगा आहे जो आहे ना, तो गेला मार्केटमध्ये, आणि जेव्हा तो मार्केटमध्ये गेला, तेव्हा त्याने बघितलं एक काका आहेत ना, आता आंब्याचा मोसम चालू आहे, बरोबर ना, सीझन चालू आहे. तर तो गेला एक मँगो सेलरकडे, आणि तो मस्तपैकी आपला ठेल्यावरती आंबे घेऊन विकत बसला होता, बरोबर. रामने काय विचारलं की काका काका मँगो किती देणार, तर काका म्हणाले मला 200 रुपये ना किलोचा भाव चालू आहे, मी तुला ना 180 रुपये किलोने देऊन देतो. आता हा जो आपला राम नावाचा व्यक्ती होता, बरोबर, त्याने काय विचार केला की काका किती चांगले आहेत, काका किती दयालू आहेत, 200 रुपये किलोवाले आंबे मला 180 रुपयाला देतात. मग हा बोलला की काका किती तुम्ही दयालू आहात, थोडासा दयालूपणा अजून दाखवा. आणि तो म्हणाला, राम म्हणाला, काका जे तुम्ही 180 रुपयाला देताय ना, थोडासा दयालूपणा अजून दाखवा, आणि तुम्ही ना मला 160 रुपये किलोने द्या. आता काका बिचारे उन्हामध्ये विकत होते, त्यांना वाटलं की चला ठीक आहे, थोडंसं आपण सहन करू, हा आपल्याला दयालू वगैरे म्हणतोय. काकाने ना याला 160 रुपयाचे मँगोज 1 किलो दिले. आता राम खुश झाला, त्याने काय केले, 1 किलो मँगो घेतले, आणि काकांना त्याने किती पे केले, 160 रुपये. त्याने काकांना 160 रुपये पे केले, आणि हा आपल्या घरी निघून गेला. आता विचार करा ना, काका हातगाडीवरती आंबे विकत होते, मँगो सेल करत होते. आता जेव्हा त्यांना 160 रुपये भेटले, तेव्हा त्यांनी खालून त्यांनी आपला लॅपटॉप काढला का, नाही. नाहीतर विचार करा ना, आता नाही, आता तुम्हीच बोलाल की सर इथे इथे इव्हेंट होता, त्याला मँगो घ्यायचे होते, इव्हेंटमध्ये ट्रान्झॅक्शन निघाला, त्याने पैसे पे केले, आणि पैसे पे केले, अकाउंट आपल्याला माहिती आहे की काय जातो याच्यामध्ये, काय आली, कॅश कम्स इन अँड मँगोज गोज आउट. म्हणजे काय ते झाला, तुमचा रिअल अकाउंटचा रूल लागला. माझा काकाने काय करायला पाहिजे, इथे खालून लॅपटॉप काढायला पाहिजे, आणि खालून लॅपटॉप काढला की त्यांनी काय करायला पाहिजे, कॅश अकाउंट डेबिट टू मँगो अकाउंट. आता त्यांनी हे करायला पाहिजे होतं, बरोबर ना. तुम्ही बोलाल काय सर, 160 रुपये किलोचे मँगो घेतले आणि काका खालून लॅपटॉप काढतायत, असं कधी होतंय का. तर मी पण तेच म्हणतो, असं कधी होत नाही. तर हा जो व्यक्ती आहे ना, हा व्यक्ती पण त्याचा अकाउंट मेंटेन करतोय, पण तो काही लॅपटॉप घेऊन करत नाही हो.
तो जो व्यक्ती आहे ना, तो व्यक्ती सुद्धा अकाउंट्स मेंटेन करतोय, पण तो लॅपटॉपवरती करत नाही. आता तो काय करणार, घरी जाणार, संध्याकाळी घरी बसणार, घरी तेव्हा बघणार की खऱ्या अर्थाने जेव्हा आपण आज मार्केटमध्ये गेलो होतो तेव्हा आपण 50 केजी मँगो नेले होते, आपल्याकडे अजूनही 25 केजी मँगो काय शिल्लक आहेत. म्हणजे आपण सेल किती केला, 25 केजी केलेला आहे, बरोबर ना. आता 25 केजी मँगो विकून, बरोबर ना, त्याच्याकडे सपोज काही पैसे येतील. मग तो पैसे जेव्हा येतील ना, तेव्हा तो त्या इन्कम मधून काय करणार आहे, त्याचे एक्सपेन्सेस सगळे मायनस करणार आहे, बरोबर ना. सपोज सगळे मँगो विकून किती येतील, ऑन एन ॲव्हरेज त्याने 5,000 केले, तर तो एक्सपेन्सेस मायनस करणार की 5,000 मधून त्याचे जो काही 100 रुपयाचा पावती होती जी त्याने म्युन्सिपाल्टीला दिली, बरोबर ना. अजून काय मायनस करणार त्याच्यातून की आपण त्या ठेलेवाल्याचा जो ठेला नेला होता त्याचा, बरोबर, 120 रुपये त्याचा भाडा दिला, बरोबर. त्याच्यानंतर आपण काही आज आंबे आपले 1 डझनभर आपले आंबे खराब निघाले, त्याचा मायनस होणार. आणि मग शेवटी जर त्याच्याकडे आला की 4,000, मग 4,000 मध्ये त्याची लागत किती होती, बरोबर ना. मग त्याची लागत झाल्यानंतर मग जर त्याच्याकडे का 2,000 रुपये प्रॉफिट राहिला, तर हा त्याचा काय होईल, नेट प्रॉफिट. एवढे सगळे एक्सपेन्सेस मायनस करून त्याच्याकडे जेव्हा नेट प्रॉफिट येणार आहे, बरोबर ना मित्रांनो. खऱ्या अर्थानं अशा प्रकारे सिंगल एंट्री सिस्टम मेंटेन केली. याला काय म्हणणार आपण, थोडक्यामध्ये सिंगल एंट्री सिस्टमच म्हणणार. कारण की सिंगल एंट्री सिस्टम म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल, काय फॉर्मॅट होता, जो काही कॅपिटल आहे त्याच्यामधून ड्रॉइंग्स प्लस होणार, त्याच्यामधून मग काही गोष्टी मायनस होणार, इन्कम प्लस होणार, एक्सपेन्सेस मायनस होणार. हा तुमचा सिंगल एंट्री सिस्टमच आहे. आणि तो सिंगल एंट्री सिस्टम कोणासाठी आहे मित्रांनो, तर अशा काकांसाठी आहे. ओके, म्हणजे एकदा ते प्लस करणार, दुसऱ्यांदा मायनस करणार, झाला, संपला विषय त्यांचा. पण तो विचार करा ना, कंपनीज अशा करतील का, नाही, कंपनीज अशा करणार नाही. कारण की कंपनीज विचार करा ना, आता संध्याकाळचा हिशोब त्यांचा असतो का, तर नाही. ते वर्षभरामध्ये कितीतरी ट्रान्झॅक्शन्स करतात, बरोबर. मग जेव्हा ते वर्षभरामध्ये खूप सारे ट्रान्झॅक्शन करतात ना, तेव्हा त्यांना त्या अकाउंटचा टाईप्स मेंटेन करावा लागतो, त्यांचा तो रूल लावायला पडतो. मग ते जर्नल पोस्ट करतात, लेजर पोस्ट करतात, त्याच्यावर ट्रायल बॅलन्स बनवतात, आणि शेवटी त्यांचा फायनल अकाउंट बनतो. आणि फायनल अकाउंट तुम्हाला माहिती आहे की आपण काय फाइंड करत असतो, नेट प्रॉफिट, राईट. याच्यावरून आपण काय फाइंड करत होतो, नेट प्रॉफिट. आता मित्रांनो, इथे तुम्हाला सांगितलं मी, तुमचा 11th स्टँडर्ड संपला. याच्यानंतर तुमचं काय चालू होतं, याच्यानंतर तुमचा होतं चालू 12th स्टँडर्ड. 12th स्टँडर्डचं जिथे तुम्ही 11th स्टँडर्ड संपवलं होतं ना, तिथेच तुमचा 12th स्टँडर्ड पण चालू होतं. म्हणजेच काय, तुमचा फर्स्ट चॅप्टर जो आहे तो फायनल अकाउंट नंतर काय होणार तुमचा, पार्टनरशिप फायनल अकाउंट. त्याच्यानंतर पार्टनरशिप फायनल अकाउंट, तुम्हाला माहिती आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट झाला, कोणता तुमचा सेकंड चॅप्टर येतो, एनपीओ. एनपीओ मीन्स नॉट प्रॉफिट ऑर्गनायझेशन. तुम्हाला नॉट प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे पण माहिती असेल की जे तुम्ही हॉस्पिटल्स बघता, चॅरिटेबल ट्रस्ट बघता, वृद्धाश्रम बघता, आश्रमशाळा बघता, बरोबर ना, शाळा बघता, हॉस्पिटल्स बघता, चॅरिटेबल हॉस्पिटल्स बघता, हे सगळे काय तुमचे एनपीओज आहेत, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. म्हणजे जे अशा संस्था ज्या प्रॉफिट कमवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नाही. त्यानंतर तुमचा पार्टनरशिप फायनल अकाउंटमधूनच 3 टॉपिक्स निघतात की पार्टनर्स. आता तुम्ही विचार करा, पार्टनरशिप एखादी चालवत आहे, बरोबर, फर्म चालवत आहे, त्याच्यामध्ये काय काय घडू शकतात. नंबर 1, कोणतरी ऍडमिशन घेऊ शकतो, ऍडमिशन घेऊ शकतो. जर 2 पार्टनर्स असतील तर त्याच्यापैकी कोणतरी एखादा रिटायर होऊ शकतो. आणि जर रिटायर्ड नाही झाला तर कोणी एखादा काय होऊ शकतो, या तीनापैकी एक घटना घडू शकतात, किंवा तीनापैकी काय घडू शकतात, 3 घटना घडू शकतात, बरोबर ना मित्रांनो. सपोज काय होतं, आपल्याकडे राजू आणि काजू नावाचे 2 व्यक्ती होते.
काय होते, राजू आणि काजू नावाचे दोन व्यक्ती होते, ते दोघंही पार्टनरशिप फर्म चालवत होते, मस्तपैकी आरामात चाललेलं. आता जेव्हा त्यांनी पार्टनरशिप चालू केला होता ना, तेव्हा त्यांचा वर्षाचा इन्कम होता 2 लाख रुपये. दोघंही मॅनेज करत होती. पण झाला असा की 2 वर्ष झाली आणि त्यांचा 2 लाखाचा जो प्रॉफिट आहे ना, 2 लाखाचा धंदा आहे, तो 20 लाखावरती पोहोचला. आता त्यांनी विचार केला की अरे बापरे, आपला धंदा वाढतोय, आपल्या दोघांना मॅनेज होत नाही, आपण काय करूया, आपल्या मदतीसाठी ना आपण तिसरा व्यक्ती पण बोलून घेऊया. मग ते काय करतात माहिती आहे, यात हे दोघं ठरवतात आणि राजू आणि काजू आणि तिघं एक नवीन माणसाला घेऊन येतात, जो राजू आणि काजूचा फ्रेंड असतो, जाजू. राजू आणि काजूचा फ्रेंड असतो जाजू. झाला असं, ते जेव्हा जाजूला घेऊन आले तेव्हा तुमचा कोणता धडा आला, ऍडमिशन ऑफ पार्टनर. आता काय झाला, राजू, काजू आणि जाजू हे मस्तपैकी एक फॉर्म चालवत होते तिघही. आता झाला असं ना, काजूच्या आहे ना, काजूला वाटलं की अरे आपण 50 वर्षाचे झालेलो आहोत आणि आता आपण याच्या पुढे धंदा नाही केला तर चांगला आहे, कारण की आता आपल्याला वाटतं की आपण पूर्ण दुनिया फिरावी, आपल्याकडे एवढे पैसे आलेत, आपण 2 लाखावर धंदा चालू केला होता, आज 2 करोड त्याची सेल आहे, 20 करोड सेल आहे, बरोबर ना. तर त्याला वाटलं की आपल्याकडे खूप पैसे आलेले आहेत आणि आपण ना आता फिरायला पाहिजे, आपण ना आता मुलाबालांना वेळ द्यायला पाहिजे. मग त्याने काय केलं माहितीये, काजूने विचार केला राजू आणि जाजूला की आता ना बस झाला, आता मला काय करायचं नाही, आता मी काय घेतोय पार्टनरशिप मधून तुमच्या रिटायरमेंट घेतोय, आता मला मुक्त करा. मग काय करतात राजू आणि जाजू, त्याचा जो हिस्सा असतो तो काढतात आणि त्याला रिटायरमेंट डिक्लेअर करतात. आता मित्रांनो विचार करा, राजू आणि जाजू यांनी दोघांनी काय केला, त्याला रिटायरमेंट दिला. आता दुसरा एक केस येतो, राजू, काजू आणि जाजू हे तिघही पार्टनरशिप फर्म चालवत होते आणि एके दिवशी ना जाजू जो आहे ना, तो मस्तपैकी रात्रीच्या लॉंग ड्राईव्हला गेला होता. कुठे गेला होता, मस्तपैकी रात्रीच्या लॉंग ड्राईव्हला गेला होता. आणि लॉंग ड्राईव्हला जेव्हा तो गेला ना, तेव्हा झाला असा की तो एका गाडीमधून जात होता आणि पुढून एक ट्रकवाला आला आणि त्याने धाम कंदाला धडक दिली. आता जेव्हा त्याला धडक दिली ना, तेव्हा त्याचा झाला खूप मोठा ऍक्सिडेंट आणि ऍक्सिडेंट मध्ये बिचारा जाजू गमावला. जाजू काय झाला, डेथ झाला. आता मित्रांनो दुःखद घटना आहे, पण आता काय करणार, राजू आणि काजूला जो की पार्टनरशिप फर्म चालवायचा होता, त्याने जाजूचा हिस्सा काढला, त्याच्या घरच्यांना दिला आणि मग त्याचा पार्टनरशिप फर्म जी होती ती चालवत होते. मग मित्रांनो बघा, इथे तुमचे तिन्ही टॉपिक्स निघते, ऍडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ. त्याच्यानंतर होतो असा की राजू आणि काजू दोघंही पार्टनरशिप फर्म चालवत होते आणि त्यांनी एवढे लोन्स घेतले की आता त्यांना काही तो संभले ना. जेव्हा त्यांना संभले ना, तेव्हा त्यांनी विचार केला का आता आपण आपल्याने होत नाही, म्हणून आपण काय करूया, फर्म बंद करूया, म्हणजेच फर्म काय करूया, आपण डिझॉल्व करूया. आता त्यांनी काय केला, फर्म डिझॉल्व केला, डिझोल्युशन केला आणि फर्म त्यांचे आता बंद पडले. आणि मित्रांनो जेव्हा फर्म बंद पडले ना, तेव्हा तुमचा नवीन टॉपिक आला डिझोल्युशन. आता डिझोल्युशन नंतर येतो सेम त्याचा तुमचा बीओई, बिल ऑफ एक्सचेंज. त्याच्यानंतर तुमचा एक शेवटचा धडा येतो इश्यू ऑफ शेअर्स, कंपनीमध्ये कशा प्रकारे तुम्ही शेअर्स इश्यू करायला पाहिजे. तर तुम्ही बघितलं ना मित्रांनो, तुमचा अशा प्रकारे तुमचा इथे 12th स्टँडर्ड संपतं. म्हणजे पहिला टॉपिक तुमचा पार्टनरशिप फायनल अकाउंट, नंतर एनपीओ, नंतर ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ, डिझोल्युशन, बिल ऑफ एक्सचेंज, इश्यू ऑफ शेअर्स आणि अशा प्रकारे तुमचे टॉपिक्स संपतात. एक टॉपिक आहे तुमचा कम्प्युटर इन अकाउंटिंग. आणि एक टॉपिक आहे तुमचा, ऍक्च्युली तो फॉर्मॅट आहे, म्हणजेच ॲनालिसिस करायचं आहे तुम्हाला कंपनी अकाउंट्स. म्हणजे तुम्हाला कंपनी अकाउंट्स कशा प्रकारे पुढे रन करतात त्याचा फक्त ॲनालिसिस आहे. आणि हे दोन टॉपिक एकदम फालतू आहेत,
फालतू मीन्स तुम्ही बघायला गेलं तर थेरॉटिकली आहे, जास्त काही इंटरेस्टिंग आहे नॉलेजच्या दृष्टीने, बट तुम्ही जर हे 2 टॉपिक्स नाही जरी केले ना मित्रांनो, जर तुम्ही हे 2 टॉपिक्स नाही केले आणि फक्त हे टॉपिक्स जरी केले तर तुमचा 80 आउट ऑफ 80 चा पेपर कव्हर होतो. म्हणून मित्रांनो, आपण जेव्हा पण आता धडा आपण चालू केलेला आहे, बेसिक्स घेतलेले आहे, आपण फॉर्मॅट बघितलेला आहे, किती धडे आहेत आपल्याला. तर मित्रांनो, मी एवढंच म्हणेन की जर तुम्ही नीट बघितला, सिक्वेन्स वाईज गेलात, स्टोरी वाईज गेलात, जर तुम्ही हा धडा एकदम इंटरेस्टिंगली कंप्लीट कराल, आपण नेक्स्ट लेक्चरपासून पार्टनरशिप फायनल अकाउंटचे थोडेसे बेस म्हणूया, आपण बेस घेणार आहोत आणि बेस घेतल्यानंतर आपण बघू की काय काय प्रिपेअर करायला पाहिजे, सम्स कशा सोडवायला पाहिजे आणि नेक्स्ट लेक्चरपासून एखादा सम पण घेऊ, आपण काही फॉर्मॅट्स बघणार आहोत. तर मित्रांनो, मी एवढंच म्हणेन की फक्त अभ्यास करा आणि थोडासा अभ्यास केल्याने आपल्याला जर मार्क्स मिळत असतील तर आपण का नाही अभ्यास करायला पाहिजे. स्वतःचे मार्क्स इन्क्रीज करा आणि बघत राहा कॉमर्स लेसन्स. टेक केअर, बाय बाय, नमस्कार.